शांतता कमिटी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। दिनांक 30 ऑगस्ट 2024 ला दुपारी 2 वाजताच्या दरम्यान पोळा, गणेश चतुर्थी, ईद मिलादुन्नबी उत्सव असल्यामुळे या दरम्यान कोणत्याही प्रकारचे वादविवाद झाले नाही पाहिजे याकरता शांतता बैठकीचे आयोजन करण्यात आले। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष हिंगणघाट उपविभागीय अधिकारी वंदना सौरंगपंते तसेच प्रमुख पाहुणे हिंगणघाट पोलीस निरीक्षक मनोज गभणे, नायब तहसीलदार कांबळे, हिंगणघाट नगरपालिका प्रशासकीय अधिकारी विशाल ब्राह्मणकर, उपविभागीय अभियंता अधिकारी तसेच उपस्थित पत्रकार, तालुक्यातील पोलीस पाटील, संबंधित मंडळाचे अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये पुढे येणारे धार्मिक उत्सव या उत्सवादरम्यान सामाजिक वातावरण बिघडू नये याकरता काळजी घेण्यासाठी हिंगणघाट पोलीस निरीक्षक मनोज गभणे, उपविभागीय अधिकारी हिंगणघाट उपविभागीय अधिकारी वंदना सौरंगपते, सामाजिक कार्यकर्ते अनिल भोंगाडे, हिंगणघाट संघाचे माजी अध्यक्ष मोहम्मद रफिक, पत्रकार यांनी या दरम्यान काही उपाययोजनाबद्दल माहिती दिली। सूर्या मराठी न्यूज साठी सचिन वागे, हिंगणघाट, वर्धा। समितीची तालुकास्तरीय बैठक आयोजित केलेली आहे। या बैठकीमध्ये अध्यक्षस्थानी उपस्थित आपल्या एसडीओ मॅडम सौ वंदना सावरंगपते मॅडम, तसेच नायब तहसीलदार श्री कांबळे साहेब, तसेच शाखा अभियंता नेवरे साहेब, तसेच नगर परिषदचे विशाल सर आणि आपण सर्व पोलीस पाटील, गणपती मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि पत्रकार बंधूंनी आता आगामी पोळा, ईद ए मिलाद आणि गणेश उत्सव हे आपले कार्यक्रम मोठ्या थाटामध्ये आयोजित करणार आहोत। यामध्ये आपल्या शहरातील व ग्रामीण भागातील असंख्य नागरिक मोठ्या उत्साहाने हा कार्यक्रम आयोजित करणार आणि हे आपण सर्व सण उत्सव साजरे करत असताना समाजामध्ये एकोपा, शांतता, समन्वय राहावा त्या अनुषंगाने ही बैठक आयोजित करण्याचा हा मुख्य उद्देश आहे। बंधूंनो, आपल्याला सर्वांना माहिती आहे की मागील अनेक काळापासून किंवा अनेक वर्षापासून आपण बघतो आहोत की एखादी घटना, एखादी अफवा किंवा एखाद्या सोशल मीडियावर एखादी पोस्ट टाकली आणि त्याचे पडसाद काय उमटतात आणि एक गैरसमज निर्माण होतो आणि गैरसमजुतीमधून फार मोठा आनंद होतो आणि त्याचा दुष्परिणाम समाजाला भोगावा लागतो। आपण समाजाचे सर्व शुद्ध नागरिक आहोत। आपण सर्व समाजाचे कान डोळा आहोत। जे तुम्ही बघणार, जे तुम्ही ऐकणार ते प्रशासनाला तुम्ही माहिती देणार, पोलीस विभागाला माहिती देणार, महसूल विभागाला माहिती देणार आणि प्रशासन आपले तर काम करणारच आहे, परंतु महत्त्वाची भूमिका आपली आहे कारण की आपण समाजाचे प्रतिनिधी आहात, समाजाचे जागरूक नागरिक आहात आणि आताच मी बोललो की तुम्ही प्रशासनाचे कान आणि डोळा। तुमच्यापर्यंत एखादी घटना आली, एखादी ऐकीव चर्चा आली आणि ती जर वेळेस तुम्ही प्रशासनाला कळवली तर योग्य त्याच्यावर त्वरित उपाययोजना करणे हे सोयीचे होते। आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।